एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनल मध्ये. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यावरती कशा टाइपचे प्रश्न येऊ शकतात किंवा यामध्ये कसं अप्रोच करायचं क्वेश्चन मध्ये हे आज आपण बघणार आहे. यावरती 2 प्रश्न येऊन गेले होते 2018 या पेपर मध्ये तुमच्या केमिस्ट्री या विषयातून. ठीक आहे, तर हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे आणि आपण याला निग्लेक्ट बिलकुल सुद्धा केलं नाही, कारण याचं कसं आहे एक तर मेमरी बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो. तुम्हाला काय येईल, तुम्हाला फ्रिक्वेन्सी सांगायची असेल, कुठल्या रेडिएशनची एनर्जी सगळ्यात जास्त आहे, कोणाची वेवलेंथ कमी, अशा टाइपचे प्रश्न येतात. ठीक आहे, तर आज आपण तेच बघणार आहे. व्हिडिओ शॉर्ट मध्येच असणार आहे, लगेच समजून येईल तुम्हाला. आणि यावरती जर प्रश्न आला तर नक्कीच तुम्ही सोडू शकता 101%. यापूर्वी आपण इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणून काय केलेला आहे, एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या. त्यावरतीच प्रश्न येऊ शकतात. आणि जे तुमच्या 2018 मध्ये जो पेपर आला होता त्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स मधून एमसीक्यू आले होते त्याच टॉपिक वरती आपण काय केलेलं आहे लेक्चर. तर वळू पुढं. तर बघा, वेगवेगळे बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत. या बॅच पैकी तुमची एक्झाम कुठली आहे त्यानुसार तुम्ही बॅच जॉईन करू शकता. स्वच्छता निरीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, एलएसओ बॅच, त्यानंतर आपली डीएफएसएल असेल, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सुपरवायझर, वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला दिसत असतील. यापैकी तुमची एक्झाम कुठली आहे त्यानुसार तुम्ही बॅच चूज करायची आणि स्क्रीनवरती जो नंबर शो होतोय त्या नंबरवरती लगेच कॉल करून बॅच आपली जॉईन करायची आहे. तर बघा, हे आपलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ठीक आहे, काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर तुम्हाला दिसत असेल हे जे खाली आहे ती वेवलेंथ आपल्याला सांगितलेली आहे. सगळ्यात अगोदर तुमचे गॅमा रेज, नंतर एक्स रेज, यूव्ही रेज, इन्फ्रारेज, रडार, एफएम, टीव्ही. ठीक आहे, असे सगळे काय आहे तुमचे हे रेज आहेत. ठीक आहे, आता कुठून कुठे चाललंय, सगळ्यात सुरुवातीला काय, सगळ्यात शेवट काय, सगळ्यात मध्ये काय, हे आपलं सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं आहे. हे जे तुम्हाला रेडिएशन दिलेले आहे त्यांचा सिक्वेन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण त्यानुसार आपल्याला काय समजतं वेवलेंथ कुठे वाढत चालली, कुठे एनर्जी कमी होत चाललेली आहे. तर बघा, तुमची म्हणजे माझ्या या राईट टू लेफ्ट काय होते, वेवलेंथ तुमची एनर्जी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. फ्रॉम राईट टू लेफ्ट तुमची एनर्जी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे काय, तुमच्या गॅमा रेजची एनर्जी सगळ्यात जास्त असेल, त्यानंतर एक्स रेजची असेल, अल्ट्राव्हायोलेटची असेल, नंतर इन्फ्रारेडची असेल, नंतर रडार, अशी कमी कमी होत जाईल. ठीक आहे, कारण त्या दिशेने आपली काय होते, आपली एनर्जी वाढत जाते. ठीक आहे, प्रश्न असा येऊ शकतो, तुम्हाला 4 पर्याय देतील, यापैकी कुठल्या रेडिएशनची एनर्जी, कुठल्या रेजची एनर्जी सगळ्यात जास्त आहे. ठीक आहे, आता त्याच्याच उलट काय होतं, तुमच्या लेफ्ट टू राईट काय होतं, लेफ्ट टू राईट तुमची वेवलेंथ काय होत जाते, वाढत जाते. ठीक आहे, तुमची लेफ्ट टू राईट तुमची वेवलेंथ वाढत जाते आणि तुमच्या राईट टू लेफ्टला तुमची एनर्जी इन्क्रीज होत जाते. ठीक आहे, म्हणजे काय, तुमच्या गॅमा रेजची काय असेल, सगळ्यात कमी असेल वेवलेंथ, नंतर तुमच्या एक्स रेजची सगळ्यात कमी असेल वेवलेंथ. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. कुठून कुठे इन्क्रीज होते हा सुद्धा येऊ शकतो, कुठून कुठे एनर्जी कमी होते हा सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, यांची जी ह्या व्हॅल्यू आहेत, यांची जी वेवलेंथ आहेत या सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवायच्या आहे. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि हे जे तुमचा स्पेक्ट्रम मधले हे विजिबल लाईट आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला अल्ट्राव्हायोलेट, विजिबल असं एक काहीतरी देतील, विचारतील याची काय फ्रिक्वेन्सी किंवा याची वेवलेंथ काय, याची वेवलेंथ काय विचारतील. ठीक आहे, तर या वेवलेंथ सुद्धा बघून घ्या. एक चार्ट बनवा, त्या चार्ट मध्ये सगळे लिहा, सगळे एक 1 बाय 1 करून तुमचे रेज लिहा, त्याची काय आहे वेवलेंथ ते लिहा. ठीक आहे, तर अशा प्रकारे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. शक्यतो यासाठी तुम्हाला ट्रिक बनवायची आहे. हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे यासाठी तुम्हाला ट्रिक बनवायचे. सगळ्यात अगोदर तुम्हाला करायचंय काय, तुम्हाला हे सिक्वेन्स नुसार बघायचे आहेत. हे जे रेज आहेत ते सिक्वेन्स नुसार बघा, कुठल्या साईडने एनर्जी इन्क्रीज होते, कुठल्या साईडने वेवलेंथ इन्क्रीज होते, कुठून कुठे डिक्रीज होत जाते, कुठून कुठे इन्क्रीज होत जाते, हे महत्वाचं आहे. त्यानंतर जो तिसरा पॉइंट महत्वाचा आहे, याची वेवलेंथ लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, वेवलेंथ लक्षामध्ये ठेवा, वेवलेंथची व्हॅल्यू लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, इधर ती तुमच्या मीटर मध्ये असेल किंवा नॅनोमीटर मध्ये असेल. ठीक आहे, तर इथं दोन्ही सुद्धा दिलेले आहे, इथं मीटर मध्ये दिलेले. ठीक आहे, तर मीटर मध्ये असेल तर नॅनोमीटर मध्ये कन्वर्ट करा, नॅनोमीटर मध्ये असेल तर मीटर मध्ये कन्वर्ट करा. तर अशा प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वरती प्रश्न येऊ शकतो. आपण दररोज 12 वाजता एमसीक्यू चे लेक्चर घेतो, त्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, यावरती प्रश्न घेतलेला आहे, त्यावरती आपण वेगवेगळे प्रश्न घेत असतो. ठीक आहे, तर
बघून घ्या, आपण टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. याची प्राइस आहे 400 रुपये. यामध्ये तुम्हाला मिळत आहे 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड अटेम्प्ट, पॅटर्न नुसार 15 टेस्ट आणि टोटल टेस्ट म्हणजे टोटल टेस्ट 15 आहेत आणि पॅटर्न नुसार 10 टेस्ट आहेत. ठीक आहे, तर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन या दोन गोष्टी महत्वपूर्ण ठरणार आहेत. ठीक आहे, आपण बरेच व्हिडिओ अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला भरपूर हेल्प होऊन जाणार आहे. तर आजसाठी इथंच थांबतोय आपण. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि तुमच्या फ्रेंड सोबत शेअर सुद्धा करू शकता. थँक्यू, बाय.